उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक। आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार, ठाकरे गटाकडून कोर्टात याचिका। शिवसेना शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात धाव, उद्धव ठाकरे गटाला अपात्र न ठरवल्याविरोधात याचिका, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात। राष्ट्रवादीच्या निर्णयाची घडी विधानसभा अध्यक्षांकडे, अपात्रतेसंदर्भात या आठवड्यापासून सुनावणी होणार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। आज भाजप शासित राज्यातील सर्व मंत्र्यांची दिल्लीत बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार बैठक, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक। बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार, मायावतींनी निवडणूक स्वतंत्र लढण्याची केली घोषणा, निवडणुकीनंतर आघाडी करण्याचे संकेत। अयोध्येत आजपासून भक्तीचा आनंदोत्सव, राम मंदिरात 7 दिवस चालणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा विधी, विधीसाठी राज्यातील 26 पुरोहितांना निमंत्रण। परप्रांतीयांच्या जमिनी बळकावण्याच्या सपाट्याने रायगड ठाण्याची भाषा ही हिंदी होईल, राज ठाकरेंचं भूमिपुत्रांना जमिनी न विकण्याचा इशारा। बाबरीच्या घुमटावर चढलेला शिवसैनिक लोकशाहीवर, बाबरी ढाचा पाडणाऱ्यांमध्ये मिरजेचे सुरेश शेळके, फ्रंटलाईन मासिकाच्या फोटोचा शेळकेंजवळ पुरावा। काहीही झालं तरी 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा, जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन। सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी, श्रीकांत शिंदेंना तोडीस तोड उमेदवार देण्याचे प्रयत्न। शरद मोहोळ प्रकरणी आतापर्यंत 16 आरोपींना घेतलं ताब्यात, सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करणार। राज्यात काल दिवसभरात आढळले कोरोनाचे 35 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 630 वर, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।